साठी 3000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आहे। जुलै 2026 च्या लाभासाठी 344.74 कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता नवीन जी.आर आलेला आहे। काल रात्री उशिरा जी.आर आलेला आहे आणि आज पहिला टप्पा वितरण होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, कोणत्या लाडक्या बहिणी होणार, पात्र यादी कुठे बघायची, काय बघणार आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दोन महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। पहिली अपडेट म्हणजे नवीन जी.आर आलेला आहे। जुना जी.आर काढून नवीन जी.आर हा आता सरकारने आणलेला आहे। याच्यामध्ये निधीची वाढ झालेली आहे। 344.74 कोटी इतका निधी जुलै महिन्यासाठी दिलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जो निधी होता 319 कोटी होता, बरोबर। आता जवळपास 24 ते 25 लाख रुपयांचा निधी याच्यामध्ये वाढवला गेलेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण आता ज्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी होत्या त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे। आज आहे 25 ऑगस्ट, 25, 26, 27 3 दिवस वाटप होणार आहे। रक्षाबंधन निमित्त हे वाटप असणार आहे। रक्षाबंधन अगोदरच भावाची ओवाळणी बहिणीपर्यंत पोहोचणार आहे आणि टेन्शन घ्यायचं कारण नाही। कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत, नवीन यादी काय बोलते, नवीन नियमानुसार नेमकं काय घडलं आहे, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा। खूप महत्त्वाचे अपडेट्स आपण यामध्ये पाहणार आहोत। आता ह्या निधीमध्ये सरळ बघा 374 कोटी इतका निधी दिलेला आहे। तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी माहे जुलै 2026 महिन्यासाठी हा निधी इथं दिलेला आहे। पहिलं पण निधी आला होता, पण तो निधी खूप कमी होता। त्यामुळं सरकारनं पण परत एकदा छाननी केलेली आहे अर्ज पडताळणीची आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीची संख्या वाढली आहे। लक्षात घ्या, लाडक्या बहिणीची संख्या आता वाढलेली आहे, त्यामुळं निधीसुद्धा वाढवावा लागलेला आहे। त्यामुळं आनंदाची बातमी आहे। पहिलं भरपूर लाडक्या बहिणी बाद केल्या गेल्या होत्या, पण आता त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही। आता निधी वाढलेला आहे आणि लाडक्या बहिणींची संख्यासुद्धा आता वाढलेली आहे। त्यामुळे आता 1,65,00,000 नाही तर त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे। त्यांच्या मोबाईलवरती भाऊ त्यांचं ओवाळणी रक्षाबंधन निमित्त टाकणार आहे। त्यामुळं ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपला शेअर करा पटापटा। ज्या लाडक्या बहिणींना टेन्शन आलं होतं की आपलं नाव येणार की नाही, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कसं बघायचं काय। पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि कमेंट करा कुठल्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आला होता, तुमची ई-KYC झाली आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, पटापटा सगळ्यांनी कमेंट करा। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत काही मला समजणार नाही आणि मग तुम्ही तुमच्या प्रश्नांना काय उत्तर देणार, बरोबर। जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तुमचे प्रश्न काय आहेत तोपर्यंत मी त्याच्यावरती काही प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन हे देऊ शकत नाही। त्यामुळे पटापटा आधी कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सगळ्यात महत्त्वाची अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे वाटपाला सुरुवात पाहायला मिळणार आहे। पहिला टप्पा आज तुम्हाला दुपारून पाहायला मिळणार, उद्या दुसरा टप्पा आहे आणि परवा तिसरा टप्पा, 3 टप्प्यात हे वितरण केलं जाणार आहे। पहिला टप्पा आज म्हणजेच मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी, कारण शुक्रवारी सगळ्यांना माहिती आहे रक्षाबंधन आहे, त्याच्यामुळं त्याच्या अगोदरच वाटप होणार आहे। आता भरपूर लाडक्या बहिणींमध्ये कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत बघा। सुरुवातीला SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, नंतर पोस्टाचं खातं बँक, त्यानंतर ICICI, ॲक्सिस बँक, नंतर आपलं जे काही प्रायव्हेट बँक आहे त्या बँकेत, नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल वगैरे, अशा सगळ्या बँकेत वाटप होणार आहे। पण आज जे आपण बघितलं तर आज जवळपास 12 ते 13 बँकेमध्ये वाटप होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, किती लाडक्या बहिणी पात्र आहेत तर गेल्या वेळेस जी यादी आली होती 1,62 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या होत्या, तर आता त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। होय, कारण सरकारनं निधीच त्यासाठी वाढवला आहे की बाबा लाडक्या बहिणीची संख्या वाढलेली आहे, कारण काही दुरुस्ती त्याच्यामध्ये झाली असेल त्यामुळेच हा निधी वाढलेला आहे, बरोबर। कारण पहिला निधी 25 लाख कमी होता, तुम्ही विचार करू शकता, मग त्याच्यामध्ये नक्कीच वाढ झालेली आहे लाडक्या बहिणींची। मग तुम्ही म्हणाल आता दादा मग आम्हाला मागचे हप्ते येणार आहेत का? मागचे हप्ते कोणाला येणार नाहीत, लक्षात घ्या। जे लोक सांगतात 3,000 येणार आहेत, 3,000 येणार नाहीत। फक्त जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता येणार आहे। ऑगस्ट महिन्याचा हप्त्याबद्दल कुठलाही ह्या जी.आरमध्ये आलेला नाही। जर हप्ता यायचा असता तर ह्या जी.आरमध्ये त्यांनी सांगितलं असतं की ऑगस्ट महिन्याचा हप्तासुद्धा आम्ही देणार आहोत, तर 3,000 रुपये येणार नाहीत। हे जर तुम्हाला जर कोणी सांगत असेल की 3,000 रुपये येणार आहेत, तर 3,000 रुपये येणार नाहीत, हे लक्षात घ्या। भरपूर जण खोटी बातमी देतात की 3,000 येणार जुलै मग ऑगस्टचे 2, असं काही नाही। चांगले मी बघितले, चांगले यूट्यूब लोक सांगतात की 3,000 येणार, 2,000, असं काही होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, रेशन कार्ड बघा, भरपूर जणांचं ऑनलाईन पद्धतीने नाव दिसत नाही, तर रेशन कार्डची KYC करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर जणांनी काय केलं आहे तर एकाच रेशन कार्डवरती 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे, तर तिथंसुद्धा तो लाभ बंद करण्यात आलेला आहे। तिसरी गोष्ट, भरपूर लाडक्या बहिणींना बघा 4 चाकी वाहन घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं नाव बाद करण्यात आलेलं आहे। तर काही महत्त्वाची कारणं होती तुम्हाला मी आता सांगितलेत,
तिसरं म्हणजे आयकर विभागसुद्धा आयकर भरपूर लाडक्या बहिणींनी भरलेला आहे, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होत आहे. ह्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम हा फेस करावा लागत आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर डाऊट असेल की आपलं नाव यादीत आहे का नाही, तर महिला व बालविकास विभागामध्ये जायचं आहे, पटकन जायचं आहे, आजच्या आज जायचं आहे. कारण हप्ता वितरण कधी होऊ शकतो त्याच्या अगोदर तुमचं काम झालं पाहिजे. तिथं जाऊन तुम्हाला महिला व बालविकासमध्ये जाऊन त्यांना विचारायचं की माझं नाव जुलै महिन्यासाठी पात्र आहे का. जर ते म्हणले नसेल तर त्यांना एक विनंती अर्ज करायचा लाडकी बहीण योजने सुरू करण्याबाबत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची महत्त्वाची डॉक्युमेंट द्यायचे आहेत, काय जसं की आधार कार्ड असेल, तुमचा अर्जाचा क्रमांक असेल, तुमची स्वाक्षरी असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना द्यायच्या आहेत. त्यामुळे काय होईल ते चेक करतील. जरी समजा तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता नाही आला तरी पुढचे जरी हप्ते आहेत ते तरी चालू होतील, बरोबर. समजा ह्या एका महिन्याचा हप्ता नाही आला तरी चालेल, पण तुम्ही जर गप्प बसले तर पुढचे सगळेच हप्ते बंद होतील, मग एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबत असा एक विषयाचा फॉर्म येतो, तो फॉर्म तुम्ही भरून द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मी आत्ता सांगितले की आधार कार्ड द्यावं लागेल, तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो द्यावा लागेल, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील त्यांनी मागितलं तर ते सुद्धा द्या. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला त्यांना द्यायचं आहे. त्यामुळं काय होईल, तुमचं अर्ज पडताळणी होईल आणि तुमचं जर तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा पात्र लाभार्थी यादीमध्ये टाकण्यात येईल आणि इथून पुढे तुमचे जे काही हप्ते आहेत ते पुन्हा एकदा सुरू होतील. एक समजलं आता तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मग ऑलरेडी आमचं जून महिन्याचा हप्ता आला आहे, आम्हाला काय करायची गरज आहे का. बघा, ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्यांचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना काय करायची गरज नाही सध्या तरी. पण मला असं वाटतं तुम्हा सगळ्यांना स्वतःला माहिती आहे, बरोबर, की आपण इन्कम टॅक्स भरला आहे का, आपण 4 चाकी वाहन घेतलं आहे का. जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या असतील आणि जर तुम्हाला आतापर्यंत हप्ते येत असतील तर तुम्ही लकी आहात. अजून तुमचं नाव त्या यादीत आलेलं नाही, पण एक ना एक दिवस तुमचं नाव येईल आणि मग तुमचे हप्तेसुद्धा बंद होऊ शकतात. त्यामुळं जर तुमचे हप्ते चालू असतील तर चांगली गोष्ट आहे. पण जर तुमचं अजून म्हणजे तुम्ही आता गेल्याच महिन्यात तुम्ही कार खरेदी केली असेल तर तुमचं लगेच ह्या महिन्यात यादीत नाव येणार नाही, कदाचित पुढच्या महिन्यात येईल. त्यामुळं या महिन्याचा हप्ता भेटेल, पण पुढच्या महिन्यातले जे हप्ते आहेत ते कदाचित तुमचे बंद होऊ शकतात. कारण दर 1-2 महिन्याला तुमचं नवीन यादी घेऊन अर्ज पडताळणी हे केली जाते. बऱ्याचशा लाडक्या बहिणींची EKYCमुळे प्रॉब्लेम आलेला आहे, तर सरकारकडे एक नम्र विनंती आहे, EKYC पुन्हा सुरू करा. सगळं पात्र आहेत, फक्त EKYCमुळे राहिलेले आहेत लाडक्या बहिणी. त्यामुळे माझी सरकारकडे एक नम्र विनंती आहे की तुम्ही बाबा EKYC एकदा चालू करा. माझ्या राहिलेल्या ज्या लाडक्या बहिणी ज्या खरंच पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींना त्याचा लाभ सुरू होईल आणि त्यांचा जो हप्ता आहे तो सुद्धा पुन्हा सुरू होईल. कारण एका घरात 2 लाडक्या बहिणी फक्त EKYCमुळे वंचित राहिलेल्या आहेत. तर सरकारकडे एक नम्र विनंती आहे माझी की पटकन EKYC तुम्ही सुरू करा. 10 दिवसासाठी का होईना तुम्ही EKYC सुरू करा. कारण आपल्या लाडक्या बहिणी ज्या खरं पात्र आहेत पण त्या अजून फक्त त्यांना माहीत नसल्यामुळं किंवा त्यांची EKYC चुकल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागत आहे. ही कुठंतरी चुकीची गोष्ट मला वाटते. तुम्हाला काय वाटतं? जर बरोबर वाटत असेल तर सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला हप्ते किती आले. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुकला शेअर करा. जे तुम्हाला पाहिजे तुम्हाला वाटतं की आपल्या लाडक्या बहिणीचा हप्ता चालू झाला पाहिजे, शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.